आमचा पक्ष म्हणजे पार्टी विथ डिफरन्स आहे असा गाजावाजा करत विरोधी पक्षांना घराणेशाहीवरून टार्गेट करणारी भाजपच आता घराणेशाहीची पाठराखण करत असल्याचं दिसतंय। याचं कारण म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आपल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत ज्या 99 नेत्यांना संधी दिली आहे त्यात काही ठिकाणी भाजपनं नेत्यांच्या घरातीलच कोणत्या ना कोणत्या तरी उमेदवाराला संधी दिली आहे। अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण, आशिष शेलार आणि त्यांचे बंधू विनोद शेलार, धनंजय महाडिकांचे चुलत बंधू अमल महाडिक ही अशीच काही नावं आहेत। त्यामुळे विरोधकांवर घराणेशाहीच्या मुद्द्यावरून तुटून पडणाऱ्या भाजपनं स्वतःला सुद्धा घराणेशाहीचा कलंक लावलाय असं आता बोललं जातंय। घराणेशाहीचं बळ वाढवणारे हे उमेदवार नेमके आहेत तरी कोण आणि त्यांच्या मतदारसंघातील राजकीय परिस्थिती कशी आहे तेच आज आपण जाणून घेऊया। हॅलो, हाय, मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। यातील पहिले नाव आहे ते विनोद शेलार यांचं। आशिष शेलार यांचे हे बंधू असून भाजपनं त्यांना मालाड पश्चिम म्हणून उमेदवारी दिली आहे। खरं तर 2012 ते 2017 मध्ये नगरसेवक पद भूषवणारे विनोद शेलार पहिल्यांदाच आमदारकीची निवडणूक लढणार आहेत। यापूर्वी 2019च्या निवडणुकीत विनोद शेलार यांचं नाव चर्चेत आलं होतं, मात्र ऐनवेळी त्यांचं तिकीट नाकारण्यात आलं। पण आता मात्र मतदारसंघातील त्यांचं काम पाहून यंदा भाजपनं त्यांना मालाड पश्चिम मधून विधानसभेच्या रिंगणात उतरवलंय। विनोद शेलार यांच्या समोर सलग 3 टर्म काँग्रेसचे आमदार असलेले असलम शेख यांचं इथं आव्हान असेल। दुसरं नाव आहे ते म्हणजे अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांचं। अशोक चव्हाणांची राज्यसभेवर वर्णी लागल्यानंतर भोकर मतदारसंघातून श्रीजया चव्हाण याच विधानसभा लढवतील असं बोललं जात होतं। अखेर भाजपनं पहिल्याच यादीत श्रीजया चव्हाणांना तिकीट देत विधानसभेच्या रिंगणात उतरवलंय। श्रीजया चव्हाण या पेशानं वकील आहेत, त्याचबरोबर त्या भाजप युवा मोर्चाचं काम सुद्धा करतायत। भाजयुमोने विकसित महाराष्ट्रासाठी आयडिया हा कार्यक्रम त्यांनी सुरू केला। भोकरची जागा कुठल्याही परिस्थितीत जिंकायचीच या निर्धारानं अशोक चव्हाण आणि त्यांचे समर्थक कामाला सुद्धा लागलेत। मात्र मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा तापलेला मुद्दा श्रीजया चव्हाण यांच्या आमदारकीत अडथळा आणू शकतोय अशाही चर्चा सुरू झाल्या। तिसरं नाव आहे ते म्हणजे शंकर जगताप यांचं। ते पिंपरी चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू आहेत। चिंचवड विधानसभा मतदारसंघ निर्मितीपासून हा जगताप कुटुंबियांचा बालेकिल्ला राहिलाय। यात लक्ष्मण जगताप यांचा सिंहाचा वाटा होता। मात्र लक्ष्मण जगताप यांचं निधन झालं आणि मतदारसंघातील भाजपात पोकळी निर्माण झाली। लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पार पडलेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपनं त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना संधी दिली आणि निवडून सुद्धा आणलं। त्यामुळे आता भाजप कोणाला तिकीट देणार याकडे चिंचवडकरांचं लक्ष लागलं होतं। अखेर भाजपनं शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर केली। शंकर जगताप हे केवळ एक वेळा नगरसेवक राहिलेत, मात्र तरीही त्यांना तिकीट देणं योग्य नाही असं म्हणत 15 माजी नगरसेवकांनी शंकर जगताप यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला होता। परंतु पक्षश्रेष्ठींनी शंकर जगताप यांच्यावर विश्वास टाकून त्यांनाच उमेदवारी दिलेली आहे। चौथं नाव आहे ते म्हणजे रावसाहेब दानवेंचे पुत्र संतोष दानवे यांचं। 2014 पासून म्हणजे सलग 10 वर्ष संतोष दानवे हे भोकरदन विधानसभेचे आमदार राहिले। यंदाही भाजपनं त्यांनाच उमेदवारी जाहीर केली असून घराणेशाहीची इथं पाठराखण केल्याचं दिसतंय। मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेत रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्यामुळं भोकरदन विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या कल्याण काळे यांना 862 मतांची आघाडी मिळाल्यानं दानवेंचे सुपुत्र आधीच डेंजर झोन मध्ये आहेत। तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून संतोष दानवे यांच्या विरोधात लढण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष सुरेखा लहाने आणि माजी आमदार चंद्रकांत दानवे हे इच्छुक दिसतात। त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल याकडे आता इथे सर्वांचं लक्ष लागलंय। पाचवं नाव आहे ते प्रकाश आवाडेंचे पुत्र राहुल आवाडे यांचं। राहुल आवाडे यांना इचलकरंजी मतदारसंघातून भाजपनं तिकीट दिलंय। प्रकाश आवाडे यांनी आपले पुत्र राहुल आवाडे यांच्यासह गेल्याच महिन्यात केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला। त्यानंतर आता भाजपकडून निवडणूक लढवताना ते आता दिसणार आहेत। स्वतःची ताकद, संस्थात्मक जाळं, कार्यकर्त्यांचा भक्कम पाठिंबा आणि आता भाजपची मतं यामुळे राहुल आवाडे हे सध्या इथं प्लस मध्ये दिसत आहेत। पण इथे महत्वाची भूमिका ठरते ती सुरेश हळवणकर यांची। हळवणकर यांनी पाठिंबा दिल्यास राहुल आवाडे हे वन वे विधानसभेत जातील एवढं मात्र नक्की। 6वं नाव आहे नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांचं। 2014 पासून सलग 10 वर्ष नितेश राणे हेच कणकवलीचे आमदार आहेत।
यंदा सुद्धा भाजपनं त्यांनाच उमेदवारी दिली असून विधानसभेची हॅट्रिक मारण्यासाठी नितेश राणे आता सज्ज झालेत। महाविकास आघाडी आणि खास करून ठाकरे घराण्यावरून नितेश राणे सडकून टीका करत असतात। त्यामुळे दररोज ते टीव्ही चॅनल्सवर हायलाइट सुद्धा होतात। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सुद्धा नितेश राणेंनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतल्याचं आपण बघितलंय। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नितेश राणे यांच्या कणकवली विधानसभा मतदारसंघातून नारायण राणे यांना तब्बल 42,000ची आघाडी सुद्धा मिळाली होती। त्यामुळे यंदाही नितेश राणेंची विधानसभेची वाट ही अगदीच सुकर वाटते। आता 7वं नाव आहे ते धनंजय महाडिकांचे चुलत बंधू अमल महाडिक यांचं। कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून भाजपनं त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय। कोल्हापूरच्या राजकारणातील मातब्बर घराणे म्हणून महाडिक घराण्याकडे बघितलं जातं। कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर जिल्हा बँक, गोकुळ दूध संघ, राजाराम सहकारी साखर कारखाना यासह जिल्ह्यातील अनेक सहकाराची सत्ता केंद्र महाडिक यांच्याकडेच राहिली आणि त्या जोरावरच महाडिक कुटुंब राजकारण करू लागले। 2014ला अमल महाडिक हे भाजपकडून आमदार झाले। मात्र 2019च्या निवडणुकीत सतेज पाटलांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी महाडिकांना दणका देत कोल्हापूर दक्षिण मध्ये कणका पाडला। आता यंदाही अमल महाडिक आणि ऋतुराज पाटील यांच्यातच कोल्हापूर दक्षिणची लढाई होणार असून यंदा कुणाचा कणका कोण पाडणार याकडे संपूर्ण कोल्हापूरवासियांचं लक्ष लागलंय। यानंतर 8वं नाव आहे ते गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांचं। शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावरील गोळीबार प्रकरणानंतर गणपत गायकवाड हे नाव महाराष्ट्रभर पोहोचलं। या घटनेनंतर गणपत गायकवाड यांना अटक झाली असून आजही ते जेलमध्येच आहेत। त्यामुळे भाजपनं गणपत गायकवाड यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना तिकीट दिलंय। सुलभा गायकवाड या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय झाल्यात। गणपत गायकवाड यांच्या अटकेनंतर सुलभा गायकवाड यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून सुद्धा काढलाय। गेल्या 6 महिन्यांपासून सुलभा गायकवाड या कल्याण पूर्व मतदारसंघात चांगल्याच सक्रिय दिसतात। मात्र शिंदे गट सुलभा गायकवाड यांना किती मदत करतो यावरच त्यांचा विजय हा इथे अवलंबून असेल असं देखील बोललं जातंय। बाकी या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? भाजप सुद्धा आता घराणेशाहीला खत पाणी घालत आहे का? भाजपची घराणेशाही जनता स्वीकारेल का? याबद्दलचं तुमचं मत, प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।